चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीगडावर येणाऱ्या हजारो भाविकांसाठी भाजपा मालेगाव व 12 बलुतेदार फाउंडेशनचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांच्या वतीने 2 दिवस रात्रंदिवस विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या उपक्रमात भोजन व्यवस्था, मुक्कामाची सोय तसेच महिला भाविकांसाठी स्वतंत्र बंदिस्त स्नानगृह आणि पुरुषांसाठीही स्नानगृहाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या सेवा उपक्रमाचे उद्घाटन रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। मयूर साळुंखे प्रस्तुत मालेगावचे भारतीय जनता पार्टीचे नेते बंडूकाका बच्छाव सप्तशृंगी माताच्या गडावर जाणारा भाविकांसाठी, भक्तांसाठी नेहमीच सेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदान या ठिकाणी करत असतात आणि त्यांचं कार्य जे आहे हे लोककल्याणकारी अशा स्वरूपाचं कार्य आहे जे नेहमी अनेक महिला पायी चालून येतात, भक्तगण, देवीचे भक्तगण, त्यांच्यासाठी मिष्टान्न असेल, अन्नदान असेल, पाण्याची व्यवस्था असेल, सरबत असेल, असं आंघोळीची व्यवस्था असेल, आदरणीय बंडू काका यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते आणि त्यांचा उपक्रम हा खरंच कौतुकास्पद आहे। खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या सेवा कार्याच्या माध्यमातून बंडू काका हे देवीला नमन वंदन करत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे नेहमीच एक सच्चा मित्र संजू माऊली देखील या ठिकाणी असतात। मी त्यांचं कौतुक करतो। सर्व भाविकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रमाणे आपल्या भागाचं आराध्य दैवत माता सप्तशृंगी मातेची चैत्र वैशाखामध्ये यात्रा असते। त्या यात्रेला लाखोने भाविक येतात। आपण सगळे बघत असाल ही गर्दी। काल सायंकाळी भारतीय जनता पार्टीचं आमचं शिबिर आहे, कार्यशाळा, याचा निरोप लागला आणि आदरणीय विजूभाऊ चौधरी, आदरणीय रवींद्रजी अनासपुरे या ठिकाणी येत आहेत मालेगावमध्ये। अतिशय सुवर्ण योग आहे भाविकांसाठी आणि आमच्यासाठी, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी। ते येणार आहेत म्हणून रात्रीत ही व्यवस्था केली आणि लाखो पायी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महाप्रसाद म्हणून या ठिकाणी मसाले भात आणि सोनपापडी, उद्याला जिलेबी अशा प्रकारचा महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे। त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आदरणीय विजूभाऊ चौधरींनी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे नेते या ठिकाणी आले, त्यांच्या शुभ हस्ते झाले। हे आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि 12 बलुतेदारांसाठी। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या कृपा आशीर्वादाने, विजूभाऊंच्या आशीर्वादा शुभ हस्ते हा कार्यक्रम झालेला आहे। येणारे दिवस भारतीय जनता पार्टीला निश्चितपणाने चांगले राहतील यात तीळ मात्र शंका नाही। त्याच्यामुळे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आदरणीय विजूभाऊ आल्यामुळे। मी त्यांचे भारतीय जनता पार्टी मालेगाव आणि 12 बलुतेदार फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद। थँक्यू। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी एकादशी निमित्त भाविकांना साबुदाणा खिचडी, बटाटा मसाला, मठ्ठा तर इतर भाविकांना उपमा व मसाले भाताचे वाटप करण्यात आले। महाप्रसादाच्या सुरुवातीस आरतीचा मान राजेंद्रभाऊ बागडे व कविता बागडे सपत्नीक यांना देण्यात आला। याचवेळी शिरपूरच्या मानाच्या रथाचे पूजन बंडूकाका बच्छाव यांनी सपत्नीक केले।
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण पमुदादा बच्छाव, बॉबी पवार, ओम बच्छाव, बाबा महाले, रवी शिंदे, संभाजी बच्छाव तसेच सर्व मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे यात्रेतील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून उत्तम नियोजन व सेवा दिल्याबद्दल भाविकांनी बंडूकाका बच्छाव व 12 बलुतेदार फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून आशीर्वाद दिले.